नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, शनिवारी हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव आहे. बघा, तुम्हाला आता हिंदीमध्ये खूप रील्स बघायला मिळतात किंवा व्हायरल झालेले आहेत की हनुमान चालिसाचा संकल्प करून एक्झाम्स क्लिअर होणं किंवा कुठली पण मनोकामना आहे ती पूर्ण होणं हे बघायला मिळत आहे आणि त्याचे अनुभवसुद्धा लोकांनी भरपूर शेअर केलेले आहेत. तर बघा, हनुमानजी यांना आपण संकटमोचन म्हणतो, कारण ती आपली कुठली पण अडचण असेना, भले मग मुलांच्या अभ्यासासंबंधी असेना, कुठले पण एक्झाम्स क्लिअर करण्यासंबंधी असेना, वाईट शक्ती, आर्थिक पैशांच्या अडचणीसंबंधी असेना, बिझनेस लॉस असेना, जॉब किंवा प्रमोशन मिळत नाही आहे, तुमची कुठलीही अडचण असो, लग्न ठरत नाही आहे, मूल होत नाही आहे, तर तुमच्या जीवनामध्ये जर अशा अडचणी आहेत तर हा संकल्प घेऊन हा उपाय नक्की करून बघा. चमत्कार होणार आणि अनुभव 100% तुम्हाला येणारच. तर तुम्हाला हनुमान चालिसाचा संकल्प घेऊन ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. आता ही सेवा तुम्ही कोणत्या पण शनिवारी चालू करू शकता किंवा मंगळवारी तुम्ही चालू करू शकता. आता तुम्हाला हा संकल्प 7, 11, 21, 40 किंवा 108 दिवस तुम्ही घेऊ शकता आणि दररोज तुम्हाला 11 खेपा हनुमान चालिसाचा पाठ करून हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. बघा, तुम्हाला वाटेल हनुमान चालिसा आहे, अगदी छोटी आहे, पटकन होऊन जाईल, तर असं नाही. जेव्हा तुम्ही कुठल्या अडचणींवरती मात करण्यासाठी, जेव्हा भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्या अडचणीपासून तुम्ही मुक्त होण्यासाठी जेव्हा त्यांची मदत घेता, तेव्हा आपली परीक्षा ही घेतली जाते, बघितली जाते. त्यामुळं बरेच लोक संकल्प करतात पण ते पूर्ण करू शकत नाही आणि हा संकल्प पण असाच आहे. पण हा संकल्प करताना मनातली इच्छा ही खूप बळकट ठेवा, दृढ विश्वास ठेवा आणि ह्या संकल्पाला तुम्ही सुरुवात करू शकता. तर बघा, तुम्ही जर या जन्मोत्सवापासून करणार आहे तर अगदी करू शकता. जर तुमचे पिरियड्स असेल किंवा तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा संकल्प घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही संकल्प घेणार आहे त्या दिवशी सकाळी तुम्हाला मंगळवारी उठायचं आहे. अंघोळ करून छान एक छोटा पाट किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला लाल वस्त्र किंवा केशरी वस्त्र तुम्हाला घालायचं आहे आणि इथं तुम्हाला पंचमुखी हनुमानांचा फोटो मात्र कंपल्सरी लागणार आहे. पहिली दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. हनुमानांचा फोटो जो आहे तो आयदर तुम्ही गुगलमधून काढून लॅमिनेट करून फ्रेम करून आणलात तरी चालेल किंवा नॉर्मल फ्रेम आणली तरीही चालेल. माझ्याकडे इथंही पंचमुखी हनुमानांची फ्रेम आहे. तर इथं आपल्याला छान पुसून घ्यायचं आहे पहिल्याच दिवशी आणि त्यांना अष्टगंध लावून त्यांना सिंदूर किंवा शेंदूर हा तुम्हाला त्यांना पहिल्याच दिवशी लावायचा आहे. छान तुम्हाला नॉर्मल जो दिवा असेल तो ठीक आहे, तुम्ही त्या व्यतिरिक्त तुम्ही आयदर त्यांना चमेलीचं तेल आवडतं, खूप सगळ्यांनाच माहिती आहे, चमेलीचं तेल सहज मिळालं तर लावा, नाहीतर सरळ तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता किंवा गाईच्या शुद्ध तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला फुलं असतील, हार असतील, लाल गुलाब असेल ते अर्पण करून घ्यायचे आहेत. प्रसाद म्हणून तुम्हाला बघा केळी किंवा बुंदीचा लाडू किंवा गूळ चणा हे तुम्ही दाखवू शकता, म्हणजे गूळ किंवा चणे दाखवू शकता. हे नैवेद्यासाठी तुम्ही ठेवू शकता किंवा कुठलीही मिठाई तुम्ही ठेवू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. आयदर तुम्ही काचेचा घ्या किंवा स्टीलचा पेला घेतलात तरी चालेल. तो एक पेला तुम्हाला पाणी भरून ठेवायचा आहे त्याच्या फोटोच्या समोर, प्लस एक कलश भरून तुम्हाला वेगळ्या पाण्याचा कलश भरून ठेवायचा आहे. तर असं तुम्हाला 2 पाण्याचे एक कलश आणि एक ग्लास असं तुम्हाला दररोज ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा उजव्या हातात पाणी घ्या, अक्षता, फुलं घ्यायची आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र, तुम्ही कुठे राहता, तुमची काय अडचण आहे, तुम्ही कशासाठी हा संकल्प करून हनुमानजींची सेवा करताय, त्यांना कशासाठी तुम्ही एवढ्या मनापासून हाक मारताय की कुठल्या संकटात तुम्ही सापडलाय, तर ती
संकट किंवा ती अडचण त्यांच्याकडे ती बोलून दाखवायची आहे. मी तुम्हाला या पुस्तकामध्ये वर एक छोटा मंत्र दिलेला आहे. तो पूर्ण मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मग ते पाणी आपल्या तांबणामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचे पाठ तुम्हाला सुरू करायचे आहेत. आता तुम्ही कधी वाचू शकता तर बघा, हनुमान चालीसाचे पाठ तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती वाचू शकता. म्हणजे काय, 3:30 ते 5:30 किंवा मॅक्झिमम 6 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी 7 नंतर तुम्ही हनुमान चालीसाचे पाठ तुम्ही करू शकता. दिवसभर तुम्ही कधीही हनुमान चालीसाचे पाठ करायचे नाही आहेत किंवा करू शकत नाही. कारण असं म्हटलं जातं की दिवसभर हनुमानजी हे रामांच्या सेवेमध्ये असतात. त्यामुळे दिवसभरामध्ये आपण कधीही वाचू शकत नाही, कारण आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. त्यामुळे आयदर ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी 7 नंतर तुम्ही हे पाठ करू शकता. आता ज्या टाईमला तुम्ही पहिल्या दिवशी पाठ करणार आहे, मग तुम्ही सकाळी समजा 5:30 वाजता केलं तर दररोज 11 दिवस सकाळीच तुम्ही 5:30 वाजता केलं पाहिजे, किंवा संध्याकाळी तुम्ही 7 वाजता जर बसलं तर दररोज संध्याकाळी तुम्ही 7 वाजताच केले पाहिजे. आज पहिल्या दिवशी एक टाईम, दुसऱ्या दिवशी एक टाईम असं आपल्याला करायचं नाही. एकच टाईम जो पहिल्या दिवशी आपण करतो तोच टाईम आपल्याला पूर्ण 11 दिवस आपल्याला फॉलो करायचं आहे. आता जर तुम्ही सकाळी वाचली तर तुम्ही काय करा, कलशातलं जे पाणी आहे ते संध्याकाळी झाडांना घालून द्या. ग्लासमधलं पाणी आहे ते घरी शिंपडा आणि स्वतः ते तुम्ही पिऊ शकता. आता प्लस तुम्ही समजा दुसऱ्या कोणासाठी जर संकल्प करणार आहे, म्हणजे समजा तुमच्या मुलासाठी करणार आहे किंवा तुमच्या नवऱ्याच्या प्रमोशनसाठी, जॉबसाठी करणार आहे, तर तुम्ही संध्याकाळी जर वाचत असाल तर हे दोन्ही म्हणजे कलशातलं आणि जे ग्लासमधलं पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून तुम्हाला ते उचलायचं आहे. जे कलशातलं पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला झाडांमध्ये घालायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही नवऱ्याला प्यायला देऊ शकता, किंवा ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरू शकता, किंवा घरी शिंपडून थोडं त्यांना बॉटलमध्ये घालून ते प्यायला देऊ शकता. तर असं तुम्हाला 11 दिवस, जेवढे दिवस तुम्ही संकल्प घेताय तेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे. आता नियम अटी काय आहेत तर कांदा लसूण खायचा नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे, वाईट विचार करायचा नाही आहे, राम नाम हे करायचं आहे, आणि संकल्प तुम्ही तुमच्यासाठी किंवा घरातल्या मंडळीसाठी ज्यांच्यासाठी घेतला आहे तर तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. असं नाही की तुम्ही फक्त तुमच्यासाठी करू शकता, तुम्ही घरातल्या कोणत्याही मंडळीसाठी तुम्ही स्वतः संकल्प करून त्यांच्यासाठी वाचू शकता. आता जो प्रसाद तुम्ही दररोज दाखवता तो फक्त तुमच्यासाठी आणि घरच्यांच्यासाठीच तुम्ही तो करायचा आहे किंवा वाटायचा आहे. बाहेर तो प्रसाद अजिबात द्यायचा नाही आहे. तर असं तुम्हाला 11, 21, 40, 51 किंवा 108 दिवसांचा संकल्प करून हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहेत आणि मनात श्रद्धा ठेवून आपली इच्छा दररोज हनुमानजींना सांगून तुम्ही हे पाठ करा आणि बघा तुम्हाला त्याचे अनुभव किंवा त्याचे रिझल्ट्स हे नक्की मिळतील. आता उद्यापनाचं काय आहे तर असंच उद्यापनाचा विधी असं काही नाही आहे. फक्त लास्ट दिवशी म्हणजे समजा तुम्ही 11 दिवस 11 पाठ करणार असाल तर 11व्या दिवशी जेव्हा तुम्ही 11 पाठ कराल त्याच्यानंतर एक खेपा तुम्हाला बजरंग बाण म्हणायचा आहे आणि हे फक्त शेवटच्या दिवशीच म्हणायचं आहे, दररोज म्हणायचं नाही आहे. हे म्हटल्यानंतर आपला संकल्प जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि हनुमानजींना परत प्रार्थना करायची आहे. म्हणजेच हनुमानजी साक्षात येऊन तुमची मदत करून तुमची जी चांगली इच्छा आहे किंवा जी मनोकामना आहे ती पूर्ण ही नक्कीच करतात. तर अशा साध्या आणि सोप्या तऱ्हेने पण तेवढाच चमत्कारिक आणि प्रभावी ही सेवा आहे. आजपर्यंत ज्यांनी ही केलेली आहे त्यांना 100% ह्याचा रिझल्ट्स आलेला आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त पाठ कराल आणि दिवसभर फक्त निवांत घरी बसाल, अजिबात नाही. कष्ट तेवढेच करायचे आहेत आणि सेवा पण तेवढ्या श्रद्धेने आणि विश्वास धरून आपल्याला करायची आहे. तर हनुमानजींची ही हनुमान चालीसाची संकल्पयुक्त सेवा, तुमची जी काही अडचण असेल ती धरून नक्की करा. बघा तुम्हाला रिझल्ट हे नक्की येणार. तर ह्या मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही नक्की सुरू करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.